महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। धक्कादायक, लातूरात नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, विद्यार्थ्यावर मानसिक दबाव, टोमणेबाजी, अनैतिक व्यवहार या कारणाने विद्यार्थ्याचा बळी, आत्महत्या की घातपात, आईचा आक्रोश, महाराष्ट्र हळहळला। आम्हाला अजून बघू दिला नाही, त्यांनी सध्या सांगितलं नाही, सगळे निघून गेले, त्यांनी कोणी सध्या इथं थांबलं नाही, त्यांनी आता कोणीच नाही काय, कोणीच नाही इथं, कोण सध्या नाही इथं, मग माझं बाळ नाबालिक आहे, माझं बाळ नाबालिक आहे, मंजुरी करून माझ्या बाळाला मुलगी आहे म्हणून सगळ्यांनी गावात घातलं माझं बाळ शिक्षणासाठी, आम्हाला आम्हाला डायरेक्ट इथंच बोलवलंय तर ठेवावं का सर, सर तुम्ही सांगा नुसता कसली त्या शाळेत आहेत का? 12 वर्ष झाले शिकायला होय. लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते। जसे राजस्थान येथील कोटा येथे देशातील विविध भागांमधून विद्यार्थी येतात, तसेच लातूर शहरात विद्यार्थ्यांचा ओढा असतो। मात्र त्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। असाच एक धक्कादायक प्रकार लातूर शहरातील एका विद्यालयातून समोर आला आहे। 6वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचं हॉस्टेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मृत विद्यार्थिनी अत्यंत हुशार, अभ्यासू असल्याचं शिक्षक व सहाध्यायी सांगतात। तिचे वडील औसा तालुक्यातील टाका गावचे रहिवासी असून ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। प्राथमिक माहितीनुसार या विद्यालयातील अभ्यासाचा ताण, स्पर्धात्मक वातावरण आणि अतिरिक्त दबावामुळे विद्यार्थिनी मानसिक दबावाखाली होती असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र नातेवाईकांनी हा प्रकार आत्महत्या नसून घातपाताचा असल्याचा गंभीर आरोप केल्याने प्रकरण अधिक संशयास्पद बनलं आहे। घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे। आत्महत्या की घातपात याचा उलगडा करण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून वसतिगृहातील कर्मचारी, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे। दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत विद्यार्थिनीच्या आई वडील, आजी आजोबा यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। या घटनेनंतर विद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पालकांनी गर्दी केली। काही पालकांनी विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचे आरोप करत प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावात राहत असल्याचा दावा करण्यात येत आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विद्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। या घटनेमुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पोलीस तपासातून लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। काय झालंय, काय नेमकं प्रकार घडलेला आहे आणि तुम्हाला कधी माहिती पडली? मला 9ला फोन आलाय की हॉस्पिटलमध्ये आणले अनुष्काला तुमच्या या, मग ह्यानी आमच्या फोन केला मला, तिच्या पप्पाने। मग मला फोन केल्यावर मी मॅडमचा नंबर आहे माझ्याकडे, मी मॅडमला लागला। मॅडम म्हणल्या आणि शिविरला या तुम्ही। मी म्हणलं काय झालंय मॅडम, मी आहे हो। मला सांगा तुम्ही काय घटना घडली ती, तर नाही हो तुम्ही या, आपण बसून बोलू म्हणली। बर बसून मग ह्यांना फोन केला, या लगेच म्हणलं जायचं दवाखान्यात, पाय घसरलाय का, हात का ताप आले का काय झालंय। मग आम्ही आलो, परत येते मॅडमला, मॅडम म्हणलं मला बोलू द्या म्हणलं माझ्या मुलीला, म्हणलं मी तिची मम्मी आहो म्हणलं, तर नाही हो मध्ये त्यांना, तिला मध्ये आहे उपचार चालू आहे, त्यांनी तिला कसं उपचार चालू असतं तर खाटवर राहायचं, कसं बोलू द्या तुम्हाला। मी म्हणलं बरं ठीक आहे, आलो गेटला आलो, तिथे ठेवायचं, आम्ही जिथून खाटवर ठेवायचं, जिथं झालं तिथं ठेवायचं। आमचं लेकरू कसं काय उतरून आणलं, सरळ आलो काय झालं होतं, नेमकं काय झालं होतं, काय कारण?
मला म्हणते मी म्हणलं अनुष्का काय मॅडम, अनुष्का काय, तिने तिकडली हाय, तिला हिंदी बोलावं लागतंय. अनुष्का काय मॅडम, तर गप्पच बसली. म्हणलं काय झालंय मॅडम सांगा, म्हणलं जीव घाबरालाय, म्हणलं आमचं काय झालंय, आमचं बाळ. क्या बताऊं मैं आपको, आणि आपके बेटी ने सुसाइड किया है. मला सांगा तुम्ही, कितवीला होती मुलगी? 6वीला आहे. एवढं बाळ कसं सुसाईड कराल, आणि तिच्या बेडवर केले म्हणले तिनं. तिच्या बेडवर 2 मजली बेड आहे, वरही एक खाली राहते तिनं. पहिली 6वीच्या मुली खाली असते त्या, आणि 7वी 8वीच्या वरी असते त्या मुली. मग तिथल्या तिथं मांडी घालून असा गळफास घेतल्या म्हणून मॅडमनं सांगितले. मॅडम गळफास मांडी घालून तुम्ही दाखवा सर, मांडी घालून कसं काय फासला. शाळेनंच काटा काढला माझ्या बाळाचा. हे गरीबाचं बाळ आहे म्हणूनच ह्याने घात केलाय. गरीबाच्या लेकराला हे गरिबीतून वागा स्वर्गातून पुढे निघालेलं बाळ आहे आमचं. कोणत्या गावची होती? आम्ही टाकेचे आहोत. औसा तालुक्यात. आमचं गाव 1 नंबरवर आहे आमच्या शाळेच्या बाबतीत. आमच्या लेकर आमचे नवोदयला शिंदे सर आहे, ते वर्षाला 4-5 मुलं लागते. ते आमचं गाव 1 नंबरवर शिक्षणात आहे. मग का असं गरीबाच्या मुलाला सर लगेच ताबडतोब धावून आणते. कसे नवोदयला पाठवायचे विद्यार्थी, माझं बाळ शाळेत कसं अजून किती जणांचे बाळ जातेले, किती जातेले बाळ दुसऱ्याचे बी शाळेला जाणार आहे का नाही शाळेला. मॅडम तिथे लता मॅडम आहे सोलापूरची, 24 तास तिनं मध्ये असते. 24 तास झोप आहे सध्या तिनं रूम मध्ये असते. तिनं कुठे गेलती हे असं करजुक तर बाकीच्या मुली घेतात. 3 जागी गेट आहे, 3 गेट उघडून मध्ये जावं लागत आहे मॅडमला. मॅडम सुसाईड केली आहे मॅडम. काय झालंय म्हणल्यावर आम्ही विश्वास ठेवला असता, काय घसरला अगर काय झालं म्हणून. पण सुसाईड म्हणाल ते टावेलनं फाशी कसं काय लावू शकतं बाळ. टावेल दाखवला शाळेनंच घात केलाय माझ्या बाळाचा. रूम मध्ये आहेत का कॅमेरे? कॅमेरे आहेत शाळेवर, मग कसं रूम मध्ये नाही. लेडीज रूम आहे म्हणून मध्ये कॅमेरा नाही. कपडेही बदलतात मुलं. मग बाहेर असं तुम्ही कुठं पण आमच्या गावात विचारा, आता शाळेत मी कुणावर सध्या विश्वास नाही त्या शाळेवर नवोदयीच्या. मग आमच्या गावात विचारा, तिथल्या सर लोकांना विचारा की माझी मुलगी कशी होती ती. का गरीबाचं बाळ. तुमचं काय म्हणणं आहे आता पोलीस प्रशासनाकडे वगैरे? मला न्याय पाहिजे. ज्यांना वाटत असेल एवढ्या काय घटना घडल्या की लोक बसल्या झालं गेलं, पण मी तसं करणार नाही. मला न्याय दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही, आणि बाळ बी माझं उचलणार नाही. मी इथून जाणारच नाही. मी इथून मला न्याय दिलाच पाहिजे. शाळेच्या प्रशासनात इथं आता कोणीच नाही आहे का? कोणीच नाही इथं, कोणीच नाही इथं. बघा तुम्ही, कोण सध्या नाही इथं. 2च मॅडम होत्या सर, सध्या कोणचे नव्हते. 2च मॅडम होत्या, एक सुपरविजन मॅडम आणि एक नर्स मॅडम. तर त्या लोकांनी आम्हाला सांगायला पाहिजे का नाही तुमच्या लेकरांना असं केले म्हणून. आम्हाला काहीच न सांगता लेकरू डायरेक्ट मध्ये ऍडमिट करून निघून जातात. कुणाला बोलायचं आम्ही आता इथं? कुठे ऍडमिट केलं? पोस्टमार्टमला गेले. आम्हाला डायरेक्ट इथंच बोलवलंय. त्या शाळेत आहेत का? 12 वर्ष झाल्याच्या पशी शाळेला होती. होय. 24 तास ती लता मॅडम 24 तास मध्ये असते. मग तिला कसं कळालं नाही ही ना एवढ्या 5 मिनिटात जाऊ शकतंय. काय तर करणार, तडफडणार, काय तर होणार आहे का नाही. होईल ना. तिच्या रूम मध्ये किती लोक, म्हणजे किती मुली आहेत? 25 मुली आहेत एका रूम मध्ये. 25 मुली अशी खाटा होती. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, लातूर.